टाक पण टाक. अरे घास ना लवकर. खुर्ची बरोबर ठेव. ठेव लवकर. पटपट दादा घासा. घास ना. घास ना पिल्लू. घास ना मम्मा. घासा ना. तसं नाही करू. घास लवकर जातं. अरे 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 पूर्ण अंग नको लावू. घासा. ई करा. करा पटकन. ई घासा घासा घासा. घास लवकर. हो तसं नाही करू. तसं नाही. इथे घासते का? त्या खुर्चीवर नाही घासला आणि तिथे घासून राहिला का? पडेल. घास लवकर. मग चाय बिस्किट खाते ना तू? मग घासा पटपट. असं असं करा. ई हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसं आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा. बघू शकता अंशी किती मस्ती चालू आहे. सकाळी सकाळी हा काही दात घासत नाही. आपल्यालाच घासून द्यायला लागते. नुसतं खेळण्यात बिझी असते. त्याला म्हणतो अरे दात घास तरी घासायला तयार नाही. म्हणून फायनली मला उचलूनच न्यायला लागून. कारण की जबरदस्तीनं मधातच मग खुर्ची ठेवली ती त्याने आणि ते मला एवढं जोरात लागलं ना खूप जास्त. तो ऐकायलाच खाली नाही बिलकुल. ब्रश करत नाही नुसता आणि नाही का चाव करते. नुसता ब्रश चाव करते. काही ऐकत नाही आणि ब्रश तर बिलकुलच नाही करू देत. बघू शकता किती रडते ब्रश करायला. पहा समोर तुम्ही. हे पाणी थुक थुक थुका 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 थुकला थुक ना. अरे थुक ना. थुक. आई जोड जाते. आई नाही जोड. झालं चल चल चल. चला चल चला. पडला रे. हा झोप राहते. मग जस्ट कशाला घनघन कसा करते. ब्रश वगैरे झालं होतं फायनली त्याच्या आणि त्याचं काही रडण संपत नव्हतं. म्हणून पटकन मी घेतलं. दूध बिस्किट घेतली त्याच्यासाठी आणि दूध बिस्किट खाल्ल्यानंतर तो खेळायला जात असते. पण तरी ते एवढं घनघन करते. सकाळी उठल्यावर खूप जास्त. शाळेत कसं जाईन का माहीत. काही समजत नाही शाळेत कसं जाईन तर. आणि ब्रश करायला तर एवढा त्रास देते खूप जास्त. मग ठेवले होते सज्जावर बिस्किट. काही हात पुरत नव्हता तरी हात पुरवला कसा बसा आणि काढला डब्बा काढला. तो बघतो तो काय बिस्किटच नव्हतं जास्त. आणि कारण की आणायला लागेल त्याचे बिस्किट आम्ही वेगळे आणत असतो. कारण की दुसरे बिस्किट देत नसते आम्ही. ज्वारीचे देत असते. आणि बघू शकते तर देव घेऊन खेळत असते तो नुसता. बिलकुलच देवाला सोडत नसते. आम्ही एक पूजा केली की 1 मिनिटातच देवा उचलून खेळायला घेते. त्याला देव पाहिजे नसते सोबत. खाता घेता झोपता उठता सर्वच याच्यात देव पाहिजे नसते. आणि बिस्किट खाल्लेच नाही शेवटी तू खेळायला गेलो. आणि एवढं जेवणात लिचका आहे ना हा. एवढा जेवणात लिचका आहे. बिलकुल जेवत नाही ना काही नाही. एवढा त्रास देते हा जेवणात. कधी त्रासून जातो मी. आणि असं वाटतं का द्याव चांगलं बदडाव त्याला चांगलं जोरजोरात. पण का करते आपलं लेकरू आहे ना. मारूच्याही नाही लागत म्हणून. इथे कामं वगैरे झालेले होते आणि इथे झाडझूड वगैरे करत होते मम्मी. माझे कामं झालेले होते. नंतर मी गॅस ओटा वगैरे घासून घेतला चांगला. आणि गॅस ओटा क्लीन केल्यानंतर मी कुकर वगैरे लावून घेते. कुकर वगैरे लावून झालं की मग नंतर वरची रूम राहते. वरची रूम साफसफाई करून घेते. इथे क्लीन वगैरे झाला का चांगलं वाटते. गॅस सकाळी उठल्याबरोबर पहिले गॅस क्लीन करायला लागते आम्हाला. कारण की गॅस क्लीन केल्याशिवाय काही दुसरं सामान करूशा नाही वाटत. आणि तर झाडझूड झाले होते तर मी फरची वगैरे पुसून घेतली पटापट. आणि कारण की इकडे फरची पुसता माहिती आहे का एक गोष्ट झाली. इकडे बरात आली होती म्हणजे लग्नाची पाहुणे आले होते आणि ते आमच्या घरी वॉशरूम करायला आले होते. अरे यार इथं फरची पुसता कोण मधातच करत होता. खूपच मधात करत होते ते लोक. 10 वेळा जात होते. मी तुम्हाला दाखवू नाही शकत त्यांचे चेहरे.
बघू शकता. आणि नंतर नाही का मला वाटलं की फक्त पाहुणेच येत असं पाहतं तर का नवरदेव पण आला होता. एवढा हासा येत होता खूप जास्त. आणि नवरदेवाचा झुमका पडला होता इथे. आणि मम्मीने पहा म्हणे झुमका पडला म्हणे याचा म्हणे. म्हटलं काहीतरी निशाणी देऊन गेला आपल्याला, एवढे जण आले ना म्हटलं, तर काहीतरी पे करून गेला तो. पैसे पे नाही करून गेला पण झुमका काय निघून पाहते तर का अंश आजोबा जे लग्नातले लोक आले होते त्यांचं वाजा पाहायला गेले होते. नंतर चतुर्थी होती त्या दिवशी मी पूजा वगैरे करून घेतली छानपैकी. आणि पूजा झाली, आरती वगैरे झालेली होती. आणि याची मस्त चालू झाली इथे का मी आरती घेतो, कापूर घेतो. मी म्हटलं घे कापूर तर घेते आणि इकडे फुले फेकून देते. नंतर मी साबुदाणाची तयारी केली. मी आतापर्यंत साबुदाणा नव्हती खात, पण उपाशी राहिल्यानं नाही का खूप जास्त ॲसिडिटी होते. मग थोडाफार मी करून घेते आणि थोडंसं साबुदाणा खाऊन घेते. म्हणजे आज ह्यावेळेसच खाल्ला, नाही तर नेहमी म्हणजे खातच नाही काही. तर मी ह्यावेळेस थोडं साबुदाणा करून घेतला बघू शकतो. आणि एवढी गरमी होते व खूप जास्त मी सांगू नाही शकत, 1 मिनटं उभं नाही राहू शकत. नंतर नैवेद्य वगैरे दिलं साबुदाणा देवाला पहिले दिलं, मग नंतर मी स्वतः घेतलं नैवेद्य. साबुदाणा देवाला वगैरे देऊन दिला. इथे बघू शकता तुम्ही पूजा वगैरे झालेली होती माझी चतुर्थीची. आणि वेळेवर आम्हाला दुर्वा नव्हता भेटला, नाही तेव्हा दुर्वा भेटते, ह्यावेळेस दुर्वा बिलकुल भेटला नाही. आणि जास्वंदाचं फुलही नाही भेटलं बिचारा माझा गणपती. मी न दुर्व्याचा राहिला ह्यावेळेस. इथे नैवेद्य वगैरे करून घेतलं. पहिल्या वेळेस आहे का मला दुर्वा नाही भेटला. आणि इथे अंश जेवण चालू होतं, काही मी साबुदाणा देऊन दिलं होतं. मी पण खाल्ला आणि त्याला पण त्याला पहिल्यांदा मी हाताने म्हणजे स्वतःच्या हाताने खाऊ दिलं. म्हणजे तो खाऊन राहिला होता आणि टी व्ही पाहत होता आपला आई. मग संध्याकाळची वेळ वगैरे झालेली होती. संध्याकाळी मी मोदक वगैरे करून घेतले. इथे कुकर वगैरे लावून घेतलं, कणिक पण भिजवून घेतली, कुकर लावून घेतला. आणि इथे तेल मांडून दिलं तळासाठी. इथे मोदक वगैरे करून घेतलं, कारण की मोदक केल्याशिवाय आपली काही चतुर्थी पूर्ण होत नाही. इथे मोदक वगैरे करून घेतलं, नैवेद्य वगैरे लावून घेतला मी छानपैकी. इथे छोटेच केले, कारण की मोठे नाही केले. कोणी खात नाही आमच्याकडे जास्त, म्हणून देवापुरतं नैवेद्य करायचा म्हणून केला मी. इथे नैवेद्य वगैरे लावून घेतला मस्त मोदकाचा. इथे पाणी वगैरे फिरवून घेतलं. नंतर मी फ्री झाली, एवढी थकली होती खूप जास्त, कारण की मी 6 वाजता बसली तर 8 वाजता मी स्वयंपाक करून उठले. नंतर इथं अंशी मस्ती बघू शकता तुम्ही, अंशी मस्ती चालू झाली होती. पहा शिवाज कोणतं गाणं म्हणते, एक वेळा बोलून दाखवू तिकडे, जोरात म्हण, जोरात. पोहते का मम्मा, ये इकडे म्हण बरं. मंडे, ट्यूजडे, वेनसडे म्हण. अरे झोपला हा, झोपला. पडशी. शिवांश झोपला. छी गदाड्या. टाक पण टाक. ते माती नाही काढू म्हटलं ना गदाड्या. पूर्ण तू खाऊन एक काम करायचं ते 10 कामं करते रे तू. खाऊन बी राहिला अजून. चल बाबा ऑफिसमधून आले आणि ऑफिसमधून पटकन आले आणि मी म्हटलं पटकन चाल आपण सोनाराकडे जाऊन. आम्ही सोनाराकडे पोचलो तर सोनाराच्या दुकानात कोणीच नाही. आम्ही येऊन किती वेळपर्यंत बसलो तरी कोणी नाही आलं. तर नंतर आले ते. मी ते चैन वगैरे बनवायला टाकली होती. याची काही मस्त थांबे नाही. हा इचक काड्या आहे, खूपच इचक काड्या करते. कोणाची लाईट हिसकन का काही हिसकन, बिलकुल 1 मिनिट थांबत नाही. आम्ही किती वेळपर्यंत बसलो पण सोनार काही आलं नाही. तर आम्ही खूप वेळमध्ये वाट पाहिली पण हे गेलं सांभाळू शकत नाही आम्ही, म्हणून घरी ठेवत असतो. एवढा इचकी करते खूप जास्त. कसा वाटला व्हिडिओ माझा नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.